मी नेहमी एक गोष्ट सांगत असते बघा. एका आईला तिच्या मुलांच्या प्रगतीशिवाय अजून काही नको असतं. फक्त आपल्या मुलांनी प्रगती करावी. जे काय हवं ते आपल्या मुलांसाठी ते बेस्ट, सगळ्यात बेस्ट काय करायचं याचा विचार करत असते सतत, आई आणि वडील दोघंही. तर मला तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या मुलाबरोबर बघत असाल तर त्याला जन्मताच काही प्रॉब्लेम होते, जे की आम्ही म्हणजे सगळे उपचार करून त्याचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सगळे असं क्लिअर झालेले आहेत. फक्त आता त्याला आम्ही त्याचं भविष्य कसं घडवायचं ह्या चिंतेत आहोत. कारण दिसायला प्रॉब्लेम असल्यामुळं काम म्हणजे बाहेर जाऊन काम करणं वगैरे त्याला शक्य नाही. मग मी ठरवलं त्याला कॅम्प्युटरला पण घातलेलं. जे म्हणजे अंध असतात ना, त्या इथे एक संस्था आहे मॅडमची, त्यांच्याकडे तो जात होता. मग थोडे दिवस गेला, नंतर तो आजारी पडला म्हणून परत ते गॅप पडलं. आणि आता मला म्हणजे मी एक बेस्ट पर्याय त्याच्यासाठी शोधलाय की त्याला व्हिडिओ शिकवायचे. व्हिडिओच्या माध्यमातून तो काहीतरी कमवेल, ज्याच्यात त्याच्याकडे खूप ज्ञान आहे. असं नाही की तो म्हणजे असा आहे म्हणून आम्ही त्याला असंच हे केलं नाही. खूप म्हणजे हुशार आहे तो, इतर मुलांपेक्षा जास्त हुशार आहे असं म्हटलात तरी चालेल. तर एका दादानी मला परवा कमेंट केलेली, तुमच्या मुलग्याला मला भेटायचं आहे. तर दादा मी सांगलीत राहते आणि तुम्ही त्याला भेटू शकता, असं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याला आता कुठलेच आजार वगैरे काही नाहीत, फक्त त्याला फिटचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्याला औषधं चालू आहेत, गोळ्या चालू आहेत. सकाळ संध्याकाळ तो औषधं घेतोय. बाकी सगळं नॉर्मल आयुष्य आपल्यासारखं जगतोय. फक्त त्याचं भविष्य कसं चांगलं करता येईल एवढंच आमच्या डोक्यात आहे. आणि त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते त्याच्याबरोबर. त्याला पण त्याची सवय लागावी, त्याला त्याच्यात काहीतरी म्हणजे शिकावं त्यानं, असं मला वाटते मनापासून. पण प्लीज कुणी वाईट कमेंट करू नका. सगळ्यांच्या परिस्थितीवर हसणं सोपं असते, पण ती परिस्थिती स्वतःवर असते तेव्हा त्याच्यातून कसं आपण जातो हे खूप महत्त्वाचं असते. तर कुणाच्या परिस्थितीवर प्लीज भावानो बहिणीनो कधीच हसू नका. कधी कुणाची वेळ बदलेल सांगता येत नाही. आणि माझा मुलगा लहानपणापासून आहे, पण आम्ही कधीच धीर सोडलेला नाही. आणि त्याला आता आम्हाला म्हणजे तो मोठा झालाय आणि त्याच्या भविष्याची चिंता केलीच पाहिजे ना. आमच्या नंतर त्याचं काय होईल, 4 पैसे त्यानं कमवावे असं वाटणं साहजिक आहे ना. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा मला. याच्या एक आई आहे आणि एका आईला खचवायचं काम करू नका वाईट कमेंट करून. मला ह्याच्या पुढं काय जास्त बोलता येणार नाही. फक्त वाईट कमेंट करू नका प्लीज.